नमस्कार. संघर्ष वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. आताच नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण उमेदवारी अर्ज ठाणे लोकसभेमधनं जो उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर त्यामागची आपली भूमिका काय आहे आणि आपण ठाणेकरांसाठी काय पुढील नियोजन केलेलं आहे? नमस्कार, मी विजय घाटे, रिपब्लिकन बहुजन सेनेच्या माध्यमातून मी ठाणे 25 मधून 2024च्या इलेक्शनला फॉर्म भरलेला आहे. आज फॉर्मची पडताळणी होती. पडताळणी पाहिली तर आम्ही 46 अर्ज आले होते ठाण्यात एकूण. त्याच्यापैकी मला वाटतं 26 अर्ज ॲक्टिव्ह आहेत. आता माघारी घ्यायला 6 तारीख आहे. 6 तारखेपर्यंत किती लोक माघारी घेतात ते माहीत नाही. वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर रामाराव तुकाराम केंद्रे यांचा अर्ज बाद झालेला आहे. प्रमुख पक्षाचा म्हणलं तर आंबेडकरी चळवळीचा मुख्य उमेदवार म्हणून मी स्वतः मैदानात आलेलो आहे आणि आंबेडकर चळवळीचा उमेदवार दुसरा कोणी नाही. अपक्ष असतील त्याला काही महत्त्व नाही, पण पक्षाच्या माध्यमातून आंबेडकर चळवळीचा उमेदवार मी स्वतः आहे. आंबेडकर चळवळीचा उमेदवार यावा आणि पुढे जावं हे माझं मत होतं की आपण सगळ्यांना त्यांना सपोर्ट करावा. तुम्ही पाहिलं असेल की भारताची परिस्थिती काय आहे. भारतामध्ये मोदी आल्याच्या नंतर मोदी सरकार म्हणून BJPला गायब करायचा प्रयत्न केला आणि स्वतः मोदी सरकारच डिक्लेअर केलं त्यांनी. जरी पक्ष BJP असेल तर मोदीनं हायजॅक केलेला पक्ष आहे. जो हायजॅक केलेल्या पक्षाचे लोक हे देशासाठी घातक असतात. त्या पद्धतीनं वाटचाल हुकुमशाही पद्धतीनं चाललेली आहे मोदीची. त्याला रोखण्यासाठी काँग्रेस अपयशी ठरलेली आहे. कारण काँग्रेसचे लोक आपलं घरदार सोडून BJPच्या घरात जाऊन बसलेले आहेत. मग आंबेडकरी चळवळीची परिस्थिती त्याच्यापेक्षा वेगळी नाही. जे स्वतःला आंबेडकरी चळवळीचे काही लोक म्हणणारे आहेत ते BJPच्या दरवाज्यात मागे पुढे बसलेले आहेत. मग आपण आंबेडकर चळवळ चालवत असताना आपण समाजाचा विचार, बहुजन समाजाचा विचार आपण केला पाहिजे. खाली एका जातीचा विचार न करता आपण सगळ्या बहुजन समाजाला सोबत घेऊन जावं अशी आमची अपेक्षा होती. रिपब्लिकन बहुजन सेना हे टोटली समाजाला घेऊन जाते. 2016ला नोटबंदी आल्याच्या नंतर लाखो करोडो लोक बेरोजगार झाले. त्या बेरोजगारीमध्ये कुणाला नोकरी मिळालेली नाही आजपर्यंत. मोदीनं सांगितलं होतं की सत्तेवर बसण्याच्या पूर्वी की मी हर साल करोडो लोकांना नोकरी देईन. 2014ला ज्यावेळेस निवडून आले मोदी, त्यावेळेस लोकांना अपील केलं होतं की 2 लाख कमीत कमी मी 2 करोड नोकरी युवकांना देईन. पण एका दिवशी त्यांनी नोटबंदी 2016ला करून 5 करोड लोक एका दिवसात घरात बसवले. मग एवढं मोठं नुकसान करणारा माणूस जर बार तो पुढे येत असेल तर देशाचा विकास होणार नाही. देशामध्ये काँग्रेसनं परिस्थिती अशी केलेली आहे, जो आंबेडकरी चळवळ होती ते संपवायचा प्रयत्न काँग्रेसनं केलेला आहे आणि तेच BJP पण आज करते. आंबेडकरी चळवळीच्या एखाद्या व्यक्तीला तुकडा टाकायचा आणि आंबेडकर चळवळ दावणीला बांधायची, हा BJPचा सुद्धा डाव आहे. मग आमच्यासाठी आंबेडकर चळवळीसाठी BJP आणि काँग्रेस हे सारखेच दिसून येतात. आम्हाला काही पुढे येऊ देत नाहीत राजकारणामध्ये. आणि आम्ही ज्या लोकांबरोबर काम केलं ते नेते सुद्धा आमचे जवळजवळ त्याच मनस्थितीतले आहेत. समाजाचा कुठलाही कार्यकर्ता पुढे येऊ नाही, आंबेडकर चळवळ पुढे जाऊ नये, फक्त आमचं व्यक्तिगत पोट भरावं हा अंदाज कार्यकर्त्याला दिसून आला. म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता, निष्ठावंत, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधाराचा कार्यकर्ता बाजूला येऊन स्वतःचा पक्ष स्थापन करून समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही धडपडतो. बाबासाहेब आंबेडकरचं फक्त नाव सांगायचं आणि काम दुसऱ्या RSSचं करायचं किंवा जातीवाद्याचं करायचं ते आमच्या रक्तामध्ये नाही. तर देशाचा विकास, समाजाचा विकास हा झाला पाहिजे. मग बहुजन समाज वाऱ्यावर सोडून चालणार नाही. आज पाहतो आपण देशाची अर्थव्यवस्था कुठे गेलेली आहे. मोदीने सांगितलं होतं की पेट्रोल मी स्वस्त करेन, डिझेल स्वस्त करेन, गॅस स्वस्त करेन. हे काही केलेलं नाही. जो 250 रुपयाचा गॅस होता तो 1250 रुपयापर्यंत पोहोचला. जो 60 रुपयाचं पेट्रोल होतं ते 100च्या क्रॉस केलं. जो 50 रुपयाचं डिझेल होतं ते पण 90-100च्या आसपास आलं. मग हे पोकळ आश्वासन देणारे लोक ह्या देशामध्ये सत्ता भोगतात. ह्यांना सत्ता भोगायचा अधिकार नाहीये.
कारण त्याने 2014चं इलेक्शन जिंकून आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं होतं की मी देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकेन. 15 लाख रुपये न टाकता त्याने शेतकऱ्यांना किंवा गोरगरिबांना जनधन अकाउंट खोलायला लावलं. जनधन अकाउंट खोलल्याच्या नंतर तो अकाउंट ओपन करताना 0 बॅलन्स मध्ये ओपन झालं, पण त्यांच्यानंतर बँकेनं सांगितलं की तुमचं जर अकाउंट चालू ठेवायचं असेल तर 1000 रुपये टाका, नाही तर अकाउंट ऑटोमॅटिक बंद होईल. व अशा अकाउंटमध्ये 1000 रुपये प्रत्येकानं टाकले आणि नंतर मोदीने डिक्लेअर केलं की मैंने काला धन लाया 3 लाख करोड रुपये आहे व जनधन अकाउंटच्या माध्यमातून. मग काला धन विदेशातून तर आलं नाही, देशातल्या शेतकऱ्याचं गोरगरिबाचं काळं धन होतं का? ते नाही. ते खोटे आश्वासन देणारे लोक हे खोटे आहेत. त्यांना सत्तेमध्ये 1 मिनिट सुद्धा राहण्याचा अधिकार नाही. 140 करोड भारतीय नागरिकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे. त्याच्यानंतर ह्या लोकांनी संविधानावरती घाव घालायचा प्रयत्न केलेला आहे. संविधान वाचवायचं असेल तर टोटली बहुजन समाजाला एकत्र यायला लागेल. 15% लोकांना दाबायचा प्रयत्न करायचा सोडून 85% समाजाला 15% लोक दाबतात. आज तुम्ही पाहत असाल भारतामध्ये 15%ची सत्ता आहे. मग आम्ही 15%ची सत्ता घालवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर भारतामध्ये रोटेशन सिस्टम ही लागू झाली पाहिजे. जर रोटेशन सिस्टम लागू झालं तर प्रत्येक नागरिक हा सत्तेचा भागीदार बनेल, नाही तर नाही बनणार. कारण नगरसेवकासाठी किंवा ग्रामपंचायत पासून रोटेशन सिस्टम महापौरापर्यंत आहे, जिल्हा परिषदला आहे. मग मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल यांना का रोटेशन सिस्टम मध्ये बसवले जात नाही? जर भारतीय संविधानामध्ये तशी तरतूद असेल आरक्षणाची, जर आरक्षणाची तरतूद नसते तर लोकसभेला काही लोक राखीव सीटवरती उभा राहिले नसते किंवा विधानसभेमध्ये उभा राहिले नसते, मग ओपनच सगळे उभा राहिले असते. जर सीटची सगळी तरतूद आहे तर सीएम, पीएम, राज्यपाल, राष्ट्रपती ह्याच्यासाठी सुद्धा राखीव पाहिजे. आणि रिपब्लिकन बहुजन सेनेची ही भूमिका आहे की एक ना एक दिवस रिपब्लिकन बहुजन सेना सत्तेमध्ये जाऊन राखीव सीट पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, त्याच्यासाठी आरक्षण लागू करण्याची आमची भूमिका आहे. देशातल्या तमाम शोषित पीडितांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेना काम करते आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. जर रिपब्लिकन बहुजन सेनेवरती ठाणे लोकसभेमधून लोकांना जर विश्वास वाटत असेल तर त्यांना माझं अपील आहे, तुम्ही येणाऱ्या तुमच्या भावी पिढीला वाचवा आणि रिपब्लिकन बहुजन सेनेला सत्तेत पाठवा. कारण एक जरी उमेदवार तुमच्या हक्काचा गेला तर कमीत कमी तिथं भूमिका मांडेल आणि तुम्हाला समजेल की आमच्यासाठी काम करणारा एक व्यक्ती आहे. 543 पैकी 542 आमच्या विरोधात जरी असले तरी आम्ही एक माणूस लाखाचा असतो, ते लक्षात ठेवलं पाहिजे. एका माणसाला मदत करा. एकाच्या जीवावर मी 200 तुम्हाला उमेदवार पुढच्या 29ला देईन, ही माझी गॅरंटी आहे. जय हिंद. सर, आपण जो उमेदवारी अर्ज भरलाय, आपला जो रिपब्लिकन बहुजन सेना ही मागील 10 वर्षापासून चळवळीत काम करते. आपण मागील कुठली निवडणूक लढवली का, किंवा आपल्या कुठल्या प्रतिनिधीने अगोदर निवडणूक लढवली, किंवा आता येणाऱ्या लोकसभेमध्ये आपले महाराष्ट्रातनं काही उमेदवार उभे होते का? 2014ला पक्षाचं 26 मार्चला रजिस्ट्रेशन झालं. 2014चे इलेक्शन एप्रिलमध्ये लागू झाले ठाण्याचे, महाराष्ट्राचे. त्यावेळेस आम्ही 5 कॅन्डिडेट दिले होते महाराष्ट्रातून लोकसभेसाठी. तर काही ठिकाणी 1000, काही ठिकाणी 2000. 10 दिवसामध्ये किती लोक निवडून देऊ शकतो? त्याच्यापूर्वी मी भारी बहुजन महासंघामध्ये काम करत होतो, रिपब्लिकन सेनेत काम करत होतो. पण तिथे असल्यामुळे बाहेर निघाल्याच्या नंतर आमच्या सोबत कमी प्रमाणात लोक असल्यामुळे मतदान कमी पडलं. जे काय असेल ते समाधानकारक होतं आम्हाला आणि ते घेऊन आम्ही आजपर्यंत चालतोय. तर आजच्या ह्या 2024च्या लोकसभेला महाराष्ट्रातून आम्ही 11 उमेदवार डिक्लेअर केले होते. 5-6 उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत आणि यूपी मधून 10 उमेदवार आम्ही दिलेले आहेत. उत्तर प्रदेशमधून 10 दिलेले आहेत. असे आमचे 20 उमेदवार आमचे द्यायची तयारी होती. त्याच्यामध्ये काही लोक अर्थव्यवस्थेमुळे काही भरत नाहीत, काही आणि दुसऱ्या अडचणी असतील. पण येणाऱ्या 2029ला आम्ही 200चा आकडा क्रॉस करू शकतो, एवढी मी आज
तुम्हाला गॅरंटी देतो. महाराष्ट्रातनं कुठल्या कुठल्या लोकसभेला आपले उमेदवार आहेत? महाराष्ट्रातून दिले होते आम्ही ठाणे, कल्याणला हरिश्चंद्र पाटील दिले होते, औरंगाबादला पंचशीला बनकर दिले होते, जालन्याला मुनीर खान दिले होते, लातूरला एक दिलेलं आहे, त्याचं नाव थोडंसं हे आहे. लातूर माझ्या हिश्श्याला 11 सीट आल्या होत्या. आम्ही ओबीसी आघाडी केलेली आहे. ओबीसी आघाडीमध्ये दलित पिचडा वर्ग एक आहे आमच्यासोबत. अशा तिघा चौघाची आघाडी आहे. आमच्यासोबत राजाराम पाटील आहेत. असे 5-6 लोक मिळून आम्ही एक आघाडी केली होती. त्या आघाडीच्या बाकीच्या सीट आघाडीला दिलेल्या आहेत आम्ही. म्हणजे आघाडीच्या माध्यमातून किती भरल्या, काय भरल्या ते सगळं चालू आहे. ज्याची ताकद असेल त्याने करा, ज्याची ताकद नसेल तर जो चांगला उमेदवार असेल तर त्याला सपोर्ट द्या, असं आमचं डिक्लेअर झालेलं आहे. ठाणेकरांकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? ठाणेकरांकडे माझ्या अपेक्षा अशा आहेत, जर हे दोन्ही उमेदवार ह्या ठिकाणी सेनेचे आहेत, जर उद्धव सेनेचा उमेदवार निवडून आला तर तो बीजेपीत जाणार नाही कशावरनं, आणि शिंदे सेनेचा उमेदवार जर आला तर बीजेपीत जाणार, बीजेपीचाच आहे पाठिंबा त्यांना. मग देशाचं वाटोळं करायचं असेल तर दोन्ही निवडून आणा या एक आणा. आणि देशाचं संरक्षण करायचं असेल, आमच्या संविधानाला वाचवायचं असेल, कमीत कमी एक विजय घाटे तरी निवडून आणा, ही माझी अपेक्षा आहे ठाणेकरांकडे. ठाणेकरांना म्हणजे आता जे मार्ग आहेत, पोलीस भरती, त्यानंतर सरकारी योजना, त्याबद्दल तुम्ही काय नियोजन केलंय का? म्हणजे येणाऱ्या लोकसभेत जर तुम्ही निवडून आले त्यानंतर ठाणेकरांच्या युवा पिढींसाठी आपलं काय नियोजन असेल? मी निवडून जर आलो तर मी संसदेमध्ये एम्प्लॉयमेंट ऑफिस बंद झालेले चालू करायचा प्रयत्न करेन. संसदेमध्ये जे मागासवर्गीय शिष्यवृत्ती बंद करायचा प्रयत्न करते ते परत चालू करायचा प्रयत्न करेन. मी लोकांना काम मिळावं ह्याच्यासाठी संसदेमध्ये मी मोठ्या प्रमाणात मांडेन. कारण आज तुम्ही पाहताय देशामध्ये शेतकरी, शेतकऱ्याची मुलं आणि निवडून गेलेले शेतकरी नावाला असणारे उमेदवार आणि इतर जातीचे उमेदवार निवडून गेलेले ह्यांचे मालक ब्राह्मण आहेत. किंवा शेतकऱ्याचे जरी मुलं निवडून गेले असतील तर त्याचा मालक ब्राह्मण आहे, म्हणून शेतकऱ्याची बाजू मांडू शकत नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याची, इथल्या बेरोजगाराची बाजू मांडण्यासाठी मला अधिकार मिळाला पाहिजे आणि मी भक्कमपणे शेतकऱ्यासाठी आणि बेरोजगारासाठी काम करेन. तुम्ही पाहिलं असेल देशाची अर्थव्यवस्था जवळजवळ 40-42 लोकांनी खराब केलेली आहे. मग त्या देशाच्या बँकेचं कर्ज घेऊन बँकांना डुबवून पळून गेले. त्याच्यामध्ये एकही दलित नव्हता, एकही आदिवासी नव्हता, एकही शेतकरी नव्हता, एकही पंजाबी नव्हता, एकही केरळावाला किंवा आंध्रावाला नव्हता. फक्त गुजराती होते त्याच्यामध्ये. आणि मोदीच्या जातवाले जास्तीत जास्त आहेत. तर मोदीने त्यांना क्लीन चिट देऊन देशाच्या बाहेर पळवलेलं आहे. लाखो करोडो रुपयाला देशाला मोदीनेच डुबवलेला आहे असं मला म्हणायचंय. कारण मोदीनं सांगितलं होतं, मैं ना खाऊंगा ना खाने दूंगा. पण 1 लाख रुपये किलोची रोजची मशरूम खातोय मोदी, आणखीन काय खाणार? सोनं तर खाऊ शकत नाही कोण. 1 लाख रुपये किलोची रोजच्या दिवसाला 3 किलो मशरूम मोदींना लागते. मग ही ऑस्ट्रेलियाहून येणारी मशरूम हे भारतातल्या लोकांना किती स्वस्त मिळेल ह्याचा अंदाज आपण घेतला पाहिजे. ना खाऊंगा ना खाएगा, लेकिन मैं खा रहा हूं वो नहीं दिखाऊंगा, अशी मोदीची भूमिका आहे. तर मोदी देशासाठी घातक आहे, तर बीजेपी सुद्धा तेवढीच घातक आहे. मोदीनं जरी बीजेपी हायजॅक केली असेल तर त्याच्या मागं अनेक लोक आहेत. त्यांना रोखण्याचं काम आंबेडकरी चळवळीचं मुख्य आहे. आंबेडकर चळवळी एकत्र येत नाही, पण आंबेडकरी चळवळीचा, मी बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराचा कार्यकर्ता आहे. एक मत विजय घाट्यासाठी नाही, बाबासाहेब आंबेडकरसाठी द्यावं, हीच माझं अपील आहे समाजाला. आपण ठाण्यातले म्हणजे जे आंबेडकरी चळवळीतले नेते त्यांच्याशी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय का? आंबेडकर चळवळीशी सगळ्याशी संपर्क साधला मी. माझ्या 2 मीटिंग झाल्या समाजाच्या. त्याच्यामध्ये काही लोकांनी सांगितले की आमचा उमेदवार नाही आला तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. आणि बाळासाहेब आंबेडकरांना माझी एक विनंती आहे की बाळासाहेब आंबेडकरांचा जो उमेदवार होता वंचित बहुजन आघाडीचा, तो आज त्यांचा फॉर्म बाद झालेला आहे. तर बाळासाहेब आंबेडकरांनी आंबेडकर चळवळीचा उमेदवार म्हणून
रिपब्लिकन बहुजन सेनेचा, आंबेडकर विचारधाराचा, शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन चालणारा व्यक्ती मी, म्हणून मला सपोर्ट करावा ही माझी अपेक्षा आहे बाळासाहेबांकडे. त्यांना विनंती आहे माझी. कारण हे जरी सीट काढायला आपण सक्सेस झालो तर बाळासाहेबांची निघते सीट असा मला अंदाज आहे. बाकी किती निघताल ते माहित नाही, पण बाळासाहेबांची सीट यावेळेस येते. तर बाळासाहेबांच्या जोडीला बसून मी खांद्याला खांदा काम करेन. कारण बाळासाहेबांचे अनुभव आहेत, बाळासाहेबांचे अनुभव खूप मोठे आहेत आणि बाळासाहेबांनी समाजाचं भलं करण्यासाठी ते अनुभव वापरावे असंच माझी त्यांना अपेक्षा आहे त्यांच्याकडे. बाळासाहेब खूप म्हणजे महत्वाचे आहेत, पण बाळासाहेबाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय चाललंय ते मला माहित नाही. पण बाळासाहेब आंबेडकरांनी जर मनावर घेतलं तर भारतामध्ये बाळासाहेब आंबेडकर पंतप्रधान बनू शकतात. कारण त्यांना भारतभर फिरावं लागेल. ते का करत नाही ते मला माहित नाही. कारण मी महाराष्ट्राच्या बाहेर 4-5 राज्यामध्ये फिरतो, 4-5 राज्यामध्ये आमच्या कमिटी आहेत, पण तिथे बाळासाहेब आंबेडकर म्हणल्याच्या नंतर आज बी लोकांच्या डोळ्यातून पाणी येतो आणि लोक मदत करायला तयार आहेत, पण बाळासाहेब जात नाही. आम्ही फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज नाहीत, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधाराचे लोक आहोत. जरी आम्ही वंशज म्हणून घेतलं तर आडनावात आमच्या वंशज नाहीये. कारण बाबासाहेबांच्या विचारधाराच्या कार्यकर्त्याची पूजा करतात काही राज्यांमध्ये, तर बाबासाहेबांच्या नातवाची नक्कीच आपल्यापेक्षा जास्त दखल घेतली जाते आणि त्यांना सुद्धा देवापेक्षा कमी मानत नाहीत. तर बाबासाहेब आंबेडकरांचं नातू म्हणून बाळासाहेबांनी चांगली भूमिका घ्यावी. आज नाही तर उद्या आम्ही बी एकत्र येऊ. बाळासाहेबांच्या सोबतच होतो मी, बाळासाहेबांच्या काही विरोधात नाही. मी फक्त काम करायला मिळालं नाही, मी बाहेर पडलो आणि कामाला लागलो, बाकी एवढंच फरक आहे. आपण निवडणूक आयोगाकडे आपल्या चिन्हासाठी कुठल्या कुठल्या चिन्हाची मागणी केली आहे? आम्हाला चिन्ह ही फिक्स नाही आहे. आमचा पक्ष नॅशनल आहे, रजिस्ट्रेशन आहे, पण आम्हाला चिन्ह फिक्स नसल्यामुळे आम्हाला 3 चिन्ह निवडावे लागतात. पहिले निशाणे आम्ही मागितले शिट्टी, दुसरे ऑटो रिक्षा, तिसरा बॉल आपलं बॅट. ह्याच्यासाठी मागितले. जर बॅट जरी आली तर आम्ही सिक्सर मारू, आणि शिट्टी आली तर ह्यांना शिट्टी वाजून गुल करू. रिक्षा आला तर गरिबाची रिक्षा आहे, पोट भरू आम्ही, लोकांची रोजीरोटी देऊ. ह्या तिन्ही गोष्टीची संकल्पना करून हे 3 चिन्ह मागितलेले आहेत आम्ही. आपण आपल्या प्रचारासाठी सुरुवात केली का प्रचाराला? प्रचाराला आम्हाला निशाणे नसल्यामुळं आम्ही जाहीर प्रचार आणखी सुरू केला नाही. आम्हाला सोमवारी 3च्या नंतर निशाणे मिळेल. आम्ही 7 तारखेपासून प्रचाराला सुरुवात करतो. आजच्या तारखेला आम्ही काही लोकांशी प्रचार असा करतो की डोर टू डोर, किंवा काही लोक आहेत, मंडळ आहेत, त्यांच्याशी गाठी भेटी महिनाभरापासून चालू आहेत आमच्या. ओके, ठीक आहे. जय भीम.